ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾದ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಇಂದಿನಿಂದ ಅಂದರೆ ಸೋಮವಾರದಿಂದ ಆರಂಭವಾಗಿದೆ. ನಗರದ ದಕ್ಷಿಣ ಕಾಶಿ ಎಂದೇ ಖ್ಯಾತವಾಗಿರುವ ಕಪಿಲೇಶ್ವರ ಮಹಾದೇವ ದೇಗುಲಕ್ಕೆ ಇಂದು ಮೊದಲ ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರದಂದು ಭಕ್ತರ ದಂಡೆ ಹರಿದು ಬಂದಿತ್ತು. ಭಾನುವಾರ ಮಧ್ಯರಾತ್ರಿಯಿಂದ ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಧಾರ್ಮಿಕ ಪೂಜೆ ಹಾಗೂ ಅಭಿಷೇಕದೊಂದಿಗೆ ಶ್ರಾವಣ ಹಬ್ಬ ಆರಂಭವಾಯಿತು. ಸೋಮವಾರ ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದಲೇ ದರ್ಶನ ಹಾಗೂ ಅಭಿಷೇಕಕ್ಕೆ ಭಕ್ತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಜಮಾಯಿಸಿದ್ರು. ಮಳೆ ನಿಂತಿದ್ದರಿಂದ ಸಂಜೆಯವರೆಗೂ ಜನ ಜಂಗುಳಿ ಮುಂದುವರೆದಿತ್ತು. ದೇವಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ದೀಪಾಲಂಕಾರ ಸೇರಿದಂತೆ ಭಕ್ತರಿಗೆ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ವಿವಿಧ ಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಈ ಕುರಿತು ದೇವಾಲಯದ ಸಮಿತಿ पदाधिकारी अभिजीत चव्हाण विवरवाद माहितीयನ್ನ ನೀಡಿದರು. नमस्कार. हर हर महादेव. आजपासून श्रावण सुरू होतो आहे आणि आता आपण आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरमध्ये. दक्षिणेत हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि या मंदिरासंदर्भात दर सोमवारी आता येथे गर्दी होताना आपल्याला दिसेल. आणि या मंदिरासंदर्भात आणखी श्रावणातल्या या सोमवारांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत येथील मंदिराचे पदाधिकारी. आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. नमस्कार. पहिला तर समस्त बेळगावकर नागरिकांना पवित्र श्रावण सोमवारच्या KMM न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. साधारण काल रात्रीपासून इथं दर्शनाची आणि अभिषेकाची रीग या समस्त बेळगावकर नागरिकांच्या वतीनं लागलेली होती. काल रात्री 12 वाजल्यापासून समस्त बेळगावकर नागरिकांच्या कल्याणासाठी जनकल्याणासाठी म्हणून श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं पहिला अभिषेक आम्ही आयोजित केला होता. तो अभिषेक झाल्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक चालले. 6 नंतर साधारण 11 वाजेपर्यंत विशेष रुद्राभिषेकाचं आयोजन केलेलं होतं. आणि श्रावणच्या सोमवारामध्ये या कपिलेश्वर मंदिरामध्ये परंपरेप्रमाणे त्रिकाल पूजेचं आयोजन देखील केलेलं होतं. ती पूजा देखील आता मंदिरामध्ये संपन्न होत आहे. तसेच आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता भव्य दिव्य अशी पालखी सोहळा इथं निघणार आहे. पालखी सोहळा झाल्यानंतर विशेष महाआरतीचं आयोजन या श्रावण सोमवारनिमित्त केलेलं आहे. त्यामध्ये देखील सर्व बेळगावकर नागरिकांनी सहभागी व्हावं असं श्री कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीनं आम्ही समस्त बेळगावकर नागरिकांना आव्हान करीतो. अभिजीत चव्हाण साहेब, हे मंदिर जे आहे हे दक्षिण काशी म्हणून आणखी याचा महिमा आगाध आहे. तर या मंदिरासंदर्भातलं दक्षिण काशी म्हणून का ओळखलं जातं या संदर्भात आपण थोडी माहिती. साधारण बेळगावच्या पंचक्रोशीमध्ये एक आख्यायिका आहे की उत्तर काशीला जाऊन आल्यानंतर जी आमच्या बेळगावच्या समस्त नागरिकांची एक परंपरा आहे की इथं आल्याशिवाय ती तीर्थयात्रा संपूर्ण होत नाही. म्हणून याला कदाचित दक्षिण काशी असं म्हणून पहिला पार परंपरेपासून असं आमच्या वडलोपार्जित किंवा पूर्वजांनी असं नाव विख्यात गेलं आहे. तेच आता कंटिन्यू इथं आम्ही दक्षिण काशी म्हणून आलेला आहे. तरी हा मंदिराचा इतिहास म्हटला तर साधारण 1000 वर्षापूर्वीचा असू शकतो. कारण जी बेळगावच्या किल्ल्यामध्ये जी कमलबस्ती आहे तिच्या शिलालेखामध्ये कपिलेश्वर मंदिराचा उल्लेख आहे. आणि ती साधारण 1000 वर्षापूर्वीची कमलबस्ती आहे. त्या जेणेकरून आम्हाला असा अंदाज आहे की हे 1000-2000 वर्षापूर्वीचं देखील हे स्वयंभू शिवलिंग असू शकेल. सोमवार श्रावण सुरू झालेला आहे. सोमवारी आजच्यासारखीच प्रत्येक वेळेला गर्दी असते. तर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीनं काय वेगळे कार्यक्रम ठेवले जातात का, आयोजित केले जातात का? ह्या वर्षी जरा वेगळे पण म्हणजे 5 श्रावण सोमवार आलेले आहेत. आणि आता तुमच्या व्हिज्युअलमध्ये बघितलं असणार आकर्षक आम्ही असं विद्युत रोषणाई किंवा डेकोरेशनचं काम सातत्याने गेले 4 वर्ष विनायक पालकर आणि बसवराज होंडगेकर म्हणून जे आमचे दरवर्षी जे करतात त्यांच्या माध्यमातून हे गेले 4-5 वर्ष देखील इथं चालू आहे. त्यांचं देखील आम्हाला विशेष सहकार्य इथं लाभलेलं आहे. परत दर आठवड्याला वेगवेगळी सजावट करून काहीतरी नाविन्यपूर्ण बेळगावकर नागरिकांना देण्याचं हे कपिलेश्वर मंदिराचं सातत्याने गेले 2018 पासून जो प्रयत्न आहे तो आम्ही अखंडितपणे सुरू ठेवणार आहे. आणि आता बघत असाल भक्तांच्या सोयीसाठी म्हणून मागच्या आठवड्यात जो बेळगाव आणि आमच्या परिसरात जो पाऊस झाला त्याच्या संदर्भात आम्ही भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून
वॉटरप्रूफ मंडप मंदिराच्या समोर कपिलेश्वर विसर्जनाच्या तलावावर आणि कपिलेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये देखील वॉटरप्रूफ मंडप भक्तांसाठी घातलेला आहे. जवळजवळ 32 CCTV जेणेही कुणाचे पाकिटमार किंवा ह्याच्यापासून चोरी इतर गैरकृत्य होऊ नये म्हणून आमचे 32 कॅमेरे इथं ऑनलाईन सुरू आहेत. तसेच एक्स्ट्रीमचे जवळजवळ 22 सुरक्षा रक्षक महिला आणि पुरुष यांची वेगवेगळी टीम करून ते देखील भक्तांच्या सेवेसाठी आणि तसेच आमची मंदिराची जी सेवेकऱ्यांची फौज त्याचा तोड नाही आहे. ती अहोरात्र काल रात्रीपासून झटत आहेत कारण सेवेकऱ्यांनी केल्याशिवाय हे त्यांचं पूर्ण ह्या जो श्रावण आम्ही सेवेकऱ्यांच्या खांद्यावरच ठेवून आम्ही पार पडणार आहे. KMMच्या माध्यमातून आपण भक्तांना काय आवाहन करू इच्छिता? KMMच्या माध्यमातून मी बेळगावच्या नागरिकांना आव्हान करू इच्छितो, अजून 4 सोमवार शिल्लक आहेत. यावेळी आपल्या दक्षिण काशीचे दर्शन घ्यावे आणि आपल्या इच्छा आकांक्षा काय आहेत त्या देवाकडे सांगून त्याची पूर्तता करून घ्यावी. ಅಭಿಜಿತ್ ಚವಾನ್. ಧನ್ಯವಾದ ಸಾಹೇಬ್. ಶ್ರಾವಣದ ಎಲ್ಲ ಸೋಮವಾರಗಳಂದು ವಿವಿಧ ರೀತಿಯ ಆಚರಣೆಗಳು ಮತ್ತು ಪೂಜೆಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿರುತ್ತೆ. ಈ ವರ್ಷ 5 ಶ್ರಾವಣ ಸೋಮವಾರ ಬಂದಿದ್ದು ಭಕ್ತರು ಮಹಾದೇವನ ದರ್ಶನ ಮಾಡುವಾಗ ಗಲಾಟೆಯಾಗದಂತೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ವಹಿಸಬೇಕು ಎಂದು ದೇವಸ್ಥಾನದ ಸಮಿತಿ ಮನವಿ ಮಾಡಿದೆ. ಕ್ಯಾಮರಾಮನ್ ಸಂಕಲ್ಪ ಶಿಂದೆ ಜೊತೆ ಚೇತನ್ ಲಕ್ಕೆ ಬೈಲ್ಕರ್, KMM ಕನ್ನಡ, ಬೆಳಗಾವಿ.